अरुण मोरे कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे. हे काय राष्ट्रीय प्रवक्ते नाही आहेत ना, हे काय शिंदेसाहेबांच्या कोर कमिटीमधले नाही आहेत जागा वाटपाची चर्चा करायला. तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याकरता बोलतायत का युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याकरता बोलतायत? मोरेसाहेब, तुम्ही आहात कुठे सध्या? तुम्हाला मला तर चांगले त्या शेख चिल्लीची उपमाऱ्याविषयी वाटते. अहो, पक्षाची ताकद वाढलेली आहे, हो, कार्यकर्ते वाढलेले आहेत. तुमची अवस्था काय झाली बघा ना जरा एकदा. तुमचे 3 तुकडे झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी एक संघच आहे, भाजपची ताकद एक संघ आहे. तर उगाच तुम्ही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका मोरेसाहेब. युती जर का करायची असेल तर नेते ठरवतील ना, जागांचं गणित देखील ठरवतील ना. जर का तुम्हाला कल्याणचा न्याय द्यायचा असेल कल्याण डोंबिवलीमध्ये, मग डोंबिवलीमध्ये काय करणार? डोंबिवलीमध्ये तुम्ही कमी जागा घेणार का? त्याच्यामुळे उगाच तुम्ही चुकीचं विधानं करून युतीमध्ये गोंधळ निर्माण करतायत, युतीमध्ये वितुष्ट निर्माण करतायत. भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती हवी आहे. जर का युती तुम्हाला देखील हवी असेल तर तुम्ही मुळामध्ये अशा वल्गना करणं बंद करा. दुसरी गोष्ट पाहिली तर त्यांनी एक विधान केलेलं आहे की गुन्हेगार शिवसैनिक हे गुंडेच आहेत आणि आडवे करण्याची भाषा आमच्यासमोर करू नये, आम्ही आडवे करून इथपर्यंत पोहोचतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कोणाला कशा प्रकारे आडवे करत आलात ते. शिवाय चौकातल्या फेरीवाल्यांना आडवे केले ना, स्टेशनवरचे फेरीवाले वाढवले, त्यांना आडवे केले. करू शकले का त्यांना आडवे? त्याच्या मागचं कारण काय आहे आम्हाला माहिती आहे ना. कशाला उगा तुम्ही वाता करतायत? तुमची ओळख तीच आहे. तुम्ही जिल्हाप्रमुख आहात, त्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही वक्तव्य केलं पाहिजे, त्यानुसार भूमिका पक्षाची मांडली पाहिजे. तुम्ही काय फेरीवाल्यांचे नेते आहात का? नेते म्हणून भूमिका मांडताय का? शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून जर का तुम्ही भूमिका मांडत असाल तर अत्यंत व्यवस्थित आणि शुद्धपणे तुम्ही विषय मांडला पाहिजे. तर किती जागेची मागणी करणार? कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आमचे 27 नगरसेवक आहेत आणि आम्ही 27 नगरसेवक आहे, तो जागा सोडूनच मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, त्या गणिताने जायचं झालं तर डोंबिवलीमध्ये काय करणार? असं नाही ना. युती करायची असेल तर ती नैसर्गिक करावं लागेल. जागांचं वाटप समसमान करायला लागेल. दोन्ही पक्ष, नुसतं दोन्हीच नाहीत, राष्ट्रवादी पण आहे, RPI पण आहे, या सगळ्यांना देखील आपल्याला आपला उमेदवारीचा वाटा द्यावा लागणार आहे. त्या दृष्टिकोनातनं कोणाचे किती नगरसेवक बनले, मध्याकाळात नगर निवडणुका झाल्या नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तो नियम लावू नका. पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते ठरवतील आणि समसमान वाटप झालं पाहिजे. सगळ्यांना समान न्याय त्या संदर्भातला मिळाला पाहिजे.